Now we will see the fifth sum from problem set 3. So what is given here? In figure 6.3.60, point S is any point on side QR of triangle PQR. Prove that PQ plus QR plus RP is greater than 2PS. What is given here? In triangle PQR, S is any point on side QR and PS is joint. And therefore, in triangle PQR, S is any point on side QR and PS is joint. So there are two triangles. In triangle PQS and the other triangle is PSR. Now how to prove this? Here we are going to use the property that sum of any two sides of triangle is greater than the third side. कोणती property use करायची आहे? Sum of any two sides of a triangle are greater than the third side. So in triangle PQS, PQS ट्रायंगलमध्ये PQ प्लस QS, PQ प्लस QS, PQ प्लस QS आणि त्याची थर्ड साईड कोणती आहे इथं? PS. दिस सम इज ग्रेटर दॅन PS. PS पेक्षा ही सम काय आहे? ग्रेटर आहे. गिव दी इक्वेशन नंबर 1 अँड व्हॉट इज द रिझन? तर सम ऑफ any two sides of a triangle is greater than the third side किंवा रिमेनिंग साईड देन द थर्ड साईड. त्याचा यूज केला, त्या प्रॉपर्टीचा यूज करून हे स्टेटमेंट लिहिलं. नाव सिमिलरली इन ट्रायंगल, नाव कन्सिडर ट्रायंगल इन ट्रायंगल PSR. कोणाची ॲडिशन करायचे PSRमध्ये? PR प्लस SR. या दोघांची ॲडिशन, या दोन साईड्सची ॲडिशन इज ग्रेटर दॅन. आता या PSR या ट्रायंगलमध्ये PR प्लस SR घेतलं, मग राहिली साईड कोणती आहे? PS इज ग्रेटर दॅन PS. दिस इज युअर इक्वेशन 2. आणि इथं सुद्धा कोणती प्रॉपर्टी यूज केली? तर सम ऑफ एनी टू साईड्स ऑफ ट्रायंगल इज ग्रेटर दॅन द थर्ड साईड. नाव ॲड इक्वेशन्स किंवा ॲडिंग इक्वेशन्स 1 अँड 2. दोन्ही इक्वेशन्स जर ॲड केले तर फर्स्ट ॲड द लेफ्ट हँड साईड PQ प्लस QS प्लस PR प्लस SR. ह्या दोन साईड्स लेफ्ट हँड साईड्स ॲड केल्या ग्रेटर दॅन PS प्लस PS. नाव सी हिअर PQ प्लस PR आणि QS प्लस SR या दोघांसाठी काय लिहिता येणार आहे? तर म्हणून PQ प्लस PR प्लस QS प्लस SR यांना ग्रुप करा ग्रेटर दॅन 2PS. आणि ह्या दोघांची ॲडिशन कोणती सेगमेंट येणार आहे? तर PQ प्लस PR प्लस काय येणार आहे? QS प्लस SR QR is greater than 2PS and this you have to show. So hence proved. हेच प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला. आणि त्याच्यासाठी या सम सॉल्व करण्यासाठी कोणती प्रॉपर्टी यूज केली? सम ऑफ एनी टू साईड्स ऑफ ट्रायंगल इज ग्रेटर दॅन द थर्ड साईड. ती प्रॉपर्टी तुम्ही यूज केली. नाव वी विल सी द सिक्स्थ सम and what is given in the sixth sum? In triangle ABC, segment AD बघा बायसेक्टर आहे. सेगमेंट AD इज बायसेक्टर ऑफ अँगल BAC. बायसेक्टर ऑफ अँगल BAC इंटरसेक्ट्स BC ॲट पॉईंट D. BACचा बायसेक्टर BCला कोणत्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतो? D. म्हणजेच सेगमेंट AD इज बायसेक्टर ऑफ अँगल BAC. and you have to prove AB is greater than
बी डी. ए बी इज ग्रेटर दॅन बी डी. मग आता इथं ए बी इज ग्रेटर दॅन बी डी. मग ट्रायंगल कोणता घ्यायचा? ए बी डी. या ट्रायंगलमध्ये तुम्हाला ए बी जर ग्रेटर दाखवायचं असेल तर कोणता अँगल ग्रेटर दाखवायला आला पाहिजे? ए डी बी. हा डी अँगल इज ग्रेटर दॅन, आता बी डीच्या अपोजिट साईड कोणती आहे? अपोजिट अँगल कोणता आहे? तर अँगल बी ए डी. म्हणजे तुम्हाला अँगल डी इज ग्रेटर दॅन अँगल ए. कोणत्या ट्रायंगलमध्ये? इन ट्रायंगल बी ए डी. ह्याच्यामध्ये हे दाखवायला आलं पाहिजे. आणि ते जर दाखवलं तर साईड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर. त्या प्रॉपर्टीनं ते सम सोडवायला येणार आहे. मग सो वी विल सी द सिक्स्थ सम. आता सिक्स्थ समसाठी तुम्हाला पहिल्यांदा आता हे जे डायग्रॅम्स आहेत त्या डायग्रॅम्स तुम्ही तुमच्या वहीमध्ये ड्रॉ करायच्यात सॉल्व करताना सम. तसंच नुसतं लिहून काढायचं नाही. आता पेन्सिल पट्टीचा यूज करून डायग्रॅम्स ड्रॉ करा. आणि काय दिलेलं आहे तुम्हाला? तर इन ट्रायंगल बी ए सी या ट्रायंगलमध्ये बायसेक्टर कोणती सेगमेंट आहे? तर ए डी इज बायसेक्टर. ए डी हा काय आहे? बायसेक्टर ऑफ अँगल बी ए सी. ए डी इज बायसेक्टर. अँगल एचे 2 इक्वल पार्ट्स होणार आहेत. कशामुळं? तर सेगमेंट ए डीमुळं. दॅट इज ए डी इज बायसेक्टर. इथं ए डी इज बायसेक्टर. मग आता व्हॉट इज गिव्हन टू यू? तर इन ट्रायंगल ए बी सी सेगमेंट ए डी is bisector of angle BAC. This is given. हे दिलेलं आहे. सेगमेंट ए डी इज बायसेक्टर ऑफ अँगल BAC. This is given to you. Now बायसेक्टर आहे. दिस टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ते स्टेटमेंट लिहा. देअरफॉर अँगल बी ए डी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल डी ए सी. इक्वेशन 1. अँगल बायसेक्टर आहे म्हणून दिस टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आता काय लिहिता येणार आहे? तर अँगल ए डी बी बघा काय आहे? अँगल ए डी बी इज, तो कुठल्या ट्रायंगलचा एक्सटिरियर अँगल आहे? अँगल ए डी बी. दिस अँगल इज एक्सटिरियर अँगल. कुणाचा आहे तो एक्सटिरियर अँगल? ऑफ ट्रायंगल. कोणत्या ट्रायंगलचं नेम सांगाल? ए डी बी इज एक्सटिरियर अँगल ऑफ ट्रायंगल ए डी सी. Therefore, by remote interior angle theorem, remote interior angle theorem काय सांगता येणार आहे? तर अँगल ए डी बी इज ग्रेटर दॅन इट्स रिमोट इंटिरियर अँगल. आता हा अँगल त्याच्या रिमोट इंटिरियर अँगल्सच्या सम एवढा असणार आहे आणि तो एक्सटिरियर अँगल हा त्याच्या प्रत्येक रिमोट इंटिरियर अँगलपेक्षा काय असतो? मोठा असतो. म्हणून काय लिहिता येणार आहे? अँगल ए डी बी इज ग्रेटर दॅन, आता त्याचे रिमोट इंटिरियर अँगल कोणते आहेत? एक आहे डी ए सी आणि दुसरा आहे अँगल डी सी ए. मग त्याच्यातला आपण हा घेऊयात. कोणता आहे? तर अँगल ए डी बी इज ग्रेटर दॅन अँगल डी ए सी. याला इक्वेशन 2. आता इक्वेशन 1मध्ये बघा डी ए सी हा कुणाला कॉन्ग्रुएंट आहे? हा अँगल कुणाला कॉन्ग्रुएंट आहे? बी ए डीला कॉन्ग्रुएंट आहे. म्हणून तुम्हाला काय लिहिता येणार आहे? देअरफॉर अँगल ए डी बी इज ग्रेटर दॅन अँगल डी ए सी न लिहिता कोणता लिहायचा? अँगल बी ए डी लिहिला. आणि हा कशावरून लिहिला? तर फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 1वरून काय लिहिलं? अँगल ए डी बी इज ग्रेटर दॅन अँगल बी ए डी. बघा
आता कोणता ट्रायंगल कन्सिडर करायचा, तर इन ट्रायंगल BAD हा अँगल D इज ग्रेटर दॅन अँगल A हे दाखवता आलं आपल्याला. मग आता ते लिहायचं. इन ट्रायंगल, कोणता ट्रायंगल आहे, तर इन ट्रायंगल, नाव इन ट्रायंगल BAD तुम्ही काय प्रूव्ह केलं, तर अँगल ADB इज ग्रेटर दॅन अँगल DAB हे प्रूव्ह केलं तुम्ही. ह्याच्या आधी ते हे प्रूव्ह केलेलं आहे. मग देअरफोर आता अँगल D इज ग्रेटर दॅन अँगल A. आता डीच्या अपोजिट, अँगल डीच्या अपोजिट कोणती साईड आहे, तर सेगमेंट AB, साईड AB. देअरफोर साईड AB इज ग्रेटर दॅन सेगमेंट BD. अँगल Aच्या अपोजिट साईड कोणती आहे, तर BD. आणि त्याला रिझन काय लिहिणार, तर काय असणार आहे ते, दीज आर साईड्स अपोजिट टू, साईड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर दॅन द साईड अपोजिट टू स्मॉलर अँगल. हे रिझन लिहिलेलं असेल तर तुम्हाला पूर्ण मार्क मिळणार आहेत. हॅन्स प्रूव्ड. तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे, देअरफोर AB इज ग्रेटर दॅन BD. AB इज ग्रेटर दॅन BD. हे काय झालेलं आहे, प्रूव्ह झालेलं आहे. AB इज ग्रेटर दॅन BD. नाव वी विल सी द 7th सम. आणि 7th सममध्ये बघा तुम्हाला एक डायग्रॅम दिलेली आहे आणि त्या डायग्रॅममध्ये what is given in 7th sum? In figure 3.62, segment PT is the bisector of angle QPR. QPR या अँगलचा बायसेक्टर कोणती सेगमेंट आहे, PT. आणि एक लाईन आहे आरमधून जाणारी, लाईन थ्रू आर इंटरसेक्ट्स रे QP at point S आणि this line RS should be given as parallel to PT. आता ह्याच्यामध्ये काय असायला पाहिजे, ह्या सममध्ये पुढं अजूनही दिलेलं, तर RS आणि PT ह्या जर पॅरलल आहेत हे द्यायला पाहिजे होतं, दिलेलं नाही. तर हे तुम्ही पुढं लिहून घ्यायचं. तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे, प्रूव्ह दॅट PS इक्वल टू PR इफ RS इज पॅरलल टू PT. RS PTला पॅरलल असेल तर हे गणित पूर्ण करता येणार आहे. म्हणून इथं मिसिंग इन्फॉर्मेशन एक आहे, राहिलेली आहे द्यायची, आणि ती कोणती आहे, तर देअर शुड बी गिवन RS पॅरलल टू PT. हे तुमच्या सममध्ये लिहिताना लिहायचं. इफ RS इज पॅरलल टू PT हे करेक्शन आहे. ही करेक्शन तुमच्या सममध्ये लिहिताना लिहा. मग डायग्रॅम ड्रॉ करा. आता डायग्रॅममध्ये बघा, जर आता RS पॅरलल टू PT, पहिल्यांदा PT काय आहे, बायसेक्टर ऑफ अँगल QPR. म्हणून दिस टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अँगल QPT कॉन्ग्रुएंट टू TPR. आणि अगेन काय आहे, PT इज पॅरलल टू RS अँड PR इज ट्रान्सवर्सल. PR काय असणार, ट्रान्सवर्सल. त्यावेळेला अँगल TPR कॉन्ग्रुएंट टू PRS, अल्टरनेट अँगल्स हे कॉन्ग्रुएंट येणार आहेत. हे लक्षात आलं. त्याचबरोबर PT इज पॅरलल टू SR अँड त्यावेळेला QS ही काय असेल, ट्रान्सवर्सल. म्हणजे नंतरच्या वेळेला आता तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे, PS इक्वल टू PR हे केव्हा इक्वल येणार आहेत, तर ज्या वेळेला अँगल PSच्या अपोजिट अँगल कोणता आहे, तर ट्रायंगल PS आणि PR ह्या साईड्स इन्क्लूड करणारा ट्रायंगल कोणता आहे, तर PSR हा आहे. आणि या ट्रायंगलमध्ये तुम्हाला अँगल PSR आणि अँगल PRS हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट दाखवले, तर अँगल्स अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साईड्स आर इक्वल. हे
साईड्स अपोजिट टू कॉन्ग्रुअंट अँगल्स आर इक्वल, याच्यानं पी एस इक्वल टू पी आर लिहायला येणार आहे. मग ते करण्यासाठी तुम्हाला दोन प्रॉपर्टीज, पॅरलल लाईन्सची प्रॉपर्टी आणि अँगल बायसेक्टर थेरम, हे दोन्ही यूज अँगल बायसेक्टरच्यामुळं तयार झालेले दोन अँगल्स, त्यांचा आपण यूज करून ते सोडवायला येणार आहे. मग पहिल्यांदा तुम्ही दिलेली डायग्रॅम ड्रॉ करणार आणि त्या डायग्रॅममध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, तर पी क्यू क्यू पी आर या ट्रायंगलच्या मध्ये बघा, इन ट्रायंगल क्यू पी आर पी टी इज बायसेक्टर, पी टी काय आहे, बायसेक्टर आहे. पी टी इज बायसेक्टर. कोणाचं बायसेक्टर आहे, तर अँगल पी. पी टी इज बायसेक्टर ऑफ अँगल पी. म्हणून हे दोन अँगल्स काय येणार आहेत, कॉन्ग्रुअंट. आणखीन क्यू पी हा काय असणार आहे, की रे क्यू पी एक्सटेंड केला तर त्याला आरमधून जाणारी पॅरलल लाईन कोणत्या पॉईंटला इंटरसेक्ट होते, तर इट इंटरसेक्ट ॲट पॉईंट एस. म्हणून आता तुमची ही डायग्रॅम आणि त्या डायग्रॅममध्ये पहिल्यांदा तुम्हाला काय दिलेलं आहे, तर सेगमेंट पी टी, व्हॉट इज गिवन, सेगमेंट पी टी इज बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. देअरफोर काय लिहिता येणार आहे, अँगल क्यू पी टी कॉन्ग्रुअंट अँगल टी पी आर, याला इक्वेशन 1. बायसेक्टर आहे पी टी, म्हणून दिस टू अँगल्स आर इक्वल. आणि अजूनही काय दिलेलं आहे, तर सेगमेंट पी टी काय दिलेली आहे, पॅरलल सेगमेंट आर एस अँड कोणती सेगमेंट ट्रान्सव्हर्सल आहे, पी आर इज ट्रान्सव्हर्सल. सेगमेंट पी आर इज ट्रान्सव्हर्सल. तुम्ही पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल बघितलेलं आहे, त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत, कोणते अँगल्स कॉन्ग्रुअंट असतात, हे सेकंड चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये पी टी इज पॅरलल टू आर एस अँड पी आर इज ट्रान्सव्हर्सल. देअरफोर काय लिहिता येणार आहे, अँगल टी पी आर कॉन्ग्रुअंट अँगल, बघा, टी पी आर कॉन्ग्रुअंट अँगल पी आर एस, याला इक्वेशन 2. आणि याला रिझन काय आहे, तर अल्टरनेट अँगल्स. हे कसले अँगल्स आहेत, अल्टरनेट अँगल्स. आणि आता अजून काय लिहिता येणार आहे, ऑल्सो सेगमेंट पी टी पॅरलल सेगमेंट आर एस अँड, आता ट्रान्सव्हर्सल कोणती असणार आहे, तर सेगमेंट, बघा, पी टी पॅरलल आर एस आणि सेगमेंट पी एस इज ट्रान्सव्हर्सल. ही पी एस काय असणार आहे, ट्रान्सव्हर्सल. सेगमेंट क्यू एस म्हटलं तरी चालेल, सेगमेंट क्यू एस इज ट्रान्सव्हर्सल. आता बघा, पी टी इज पॅरलल टू एस आर अँड क्यू एस इज ट्रान्सव्हर्सल. मग तुम्हाला अँगल क्यू पी टी कॉन्ग्रुअंट टू अँगल क्यू एस आर, दिस टू अँगल्स काय सांगता येणार आहेत, कॉन्ग्रुअंट लिहिता येणार आहेत. आणि कसले अँगल्स आहेत ते, करस्पॉन्डिंग अँगल्स. देअरफोर अँगल क्यू पी टी कॉन्ग्रुअंट अँगल क्यू एस आर, आणि हे कसले अँगल्स आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स. आता ह्या दोन अँगल्सचे नेम्स फक्त बघायचे, क्यू पी टी. देअरफोर अँगल क्यू पी टी कॉन्ग्रुअंट अँगल कोणता येणार आहे, क्यू एस आर लिहिलं आहे, तिथं कोणता लिहायचा, पी एस आर. फक्त नेम्स चेंज केले, त्याला इक्वेशन 3. आणि आता बघा, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3
इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3च्या लेफ्ट हँड साईडचे अँगल्स बघा. इथं आहे TPR आणि इथं आहे QPT. QPT आणि TPR हे दोन अँगल्स काय आहेत, कॉन्ग्रुअंट आहेत फ्रॉम इक्वेशन 1. म्हणून काय लिहिता येणार आहे, LHS ऑफ इक्वेशन 2 अँड 3 आर कॉन्ग्रुअंट फ्रॉम इक्वेशन 1. म्हणून लिहा LHS of equations 2 and 3 are congruent from equation 1. इक्वेशन 1 वरून 2 आणि 3चे LHS कॉन्ग्रुअंट आहेत, देअरफोर त्यांचे RHS काय करता येणार आहेत, इक्वेट करता येणार आहेत. म्हणून तुम्हाला काय लिहिता येणार आहे, अँगल PRS कॉन्ग्रुअंट अँगल PSR. बघा अँगल PSR कॉन्ग्रुअंट अँगल PRS. मग देअरफोर इन ट्रायंगल, आता ट्रायंगल कोणता कन्सिडर करायचा, PRS. तुम्ही कोणते दोन अँगल्स कॉन्ग्रुअंट दाखवलेले आहेत, अँगल PRS इज कॉन्ग्रुअंट टू अँगल PSR. हे प्रूव्ह केलं आहे आपण इथं. ह्याला 4 म्हणा इक्वेशन आणि इथं लिहा फ्रॉम 4. प्रूव्ह केलं आहे. देअरफोर काय लिहिता येणार आहे, त्यांच्या हे दोन ट्रायंगलमध्ये दोन अँगल्स कॉन्ग्रुअंट म्हणून त्यांच्या अपोजिट साईड्स काय येणार आहेत, कॉन्ग्रुअंट. म्हणून अँगल आरच्या अपोजिट साईड कोणती आहे, PS इज कॉन्ग्रुअंट टू साईड, PS इज कॉन्ग्रुअंट टू साईड. एसच्या अपोजिट साईड कोणती आहे, PR. देअरफोर तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे, PS इक्वल टू PR, हेन्स प्रूव्ड. हे नेक्स्ट लाईनला लिहायचं खाली, हेन्स प्रूव्ड. हे प्रूव्ह झालं. लक्षात आलं आहे. इथं काय यूज केलं आहे, पण इथं एक मिस्टेक काय आहे, सममध्ये काय आहे द्यायचं राहिलेलं, तर RS इज पॅरलल टू PT हे दिलेलं असेल तर हे सम तुम्हाला करता येणार आहे. जेवढं तुम्हाला आत्ता शिकलेलं आहात त्याच्यावरती हे दिलं असेल तर करता येणार आहे. म्हणून तिथं मिसिंग इन्फॉर्मेशन जी आहे ती लिहून घ्या आणि ती कोणती आहे, RS इज पॅरलल टू PT. आता आपल्याला 8th सम बघायचं आहे आणि त्या 8th सममध्ये बघा काय दिलेलं आहे, इन ट्रायंगल. आता इथं ट्रायंगल आहे ABC, त्याच्यामध्ये AE ही सेगमेंट काय आहे, बायसेक्टर आहे अँगल Aचा आणि AD इज परपॅन्डिक्युलर टू BC. AD काय दिलेलं आहे, BCला परपॅन्डिक्युलर आणि सेगमेंट AE इज बायसेक्टर ऑफ अँगल BAC किंवा CABचा बायसेक्टर आणि पॉईंट्स CED हे काय आहेत, कोलिनियर आहेत किंवा DE इज इन बिटवीन. आता इथं सुद्धा अँड C'D'E असं द्यायला पाहिजे. C'D'E दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून, डायग्रॅमवरून इथं E इज नॉट इन बिटवीन C अँड D. तर काय आहे इन बिटवीन, तर C'D'E हे पण करेक्ट करा. इथं काय पाहिजे, हे नको आहे तर ह्याच्याऐवजी C'D'E हे लिहा आणि मग तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे अँगल DAE इज हाफ इंटू ब्रॅकेट अँगल C मायनस अँगल B. आता हे सम करताना तुम्ही सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल शिकलेला आहात. लक्षात आलं आहे, कोणता बघितलेला आहे तुम्ही, सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल. आता पहिल्यांदा AE इज बायसेक्टर आहे म्हणून अँगल CAE आणि EAB हे दोन अँगल्स काय येणार आहेत, पूर्ण कॉन्ग्रुअंट येणार आहेत बिकॉज AE इज बायसेक्टर ऑफ अँगल A. आता त्याच्यानंतर ट्रायंगल ADB याच्यामध्ये सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगलचा यूज करून मेजर ऑफ अँगल Bची व्हॅल्यू काढायची. त्याच्यानंतर इन ट्रायंगल ADC याच्यामध्ये सुद्धा सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल यूज करायचं आणि अँगल C काय येतं ते काढायचं आहे. मग पहिल्यांदा डायग्रॅम ड्रॉ करा आणि डायग्रॅम ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला कोणतं सम आहे, 8th सम, त्याची डायग्रॅम, त्या डायग्रॅममध्ये तुम्ही पुस्तक वहीमधलं डायग्रॅम व्यवस्थित पेन्सिलचा यूज करून ड्रॉ करा. आता अँगल कोणता आहे, ट्रायंगल, इन ट्रायंगल CAD
ए बी. अँगल एचा बायसेक्टर दिला आहे तुम्हाला आणि एपासून अजूनही काय दिलेली आहे, बी सीला परपॅन्डिक्युलर. धिस इज ट्रायंगल ए बी सी. आणि आता ह्याच्यामध्ये ए ई इज बायसेक्टर. ए ई काय आहे, बायसेक्टर आहे अँगलचा. ए ई इज बायसेक्टर. आणि ए पासून बी सीला पण काय आहे, परपॅन्डिक्युलर आहे. फ्रॉम ए परपॅन्डिक्युलर, ती परपॅन्डिक्युलर जी आहे ती डॉटेड लाईननं ड्रॉ करा. बघा, ए डी इज परपॅन्डिक्युलर. म्हणून दोन राईट अँगल ट्रायंगल्स कोणते फॉर्म झालेले आहेत, वन इज ट्रायंगल ए डी सी अँड द अदर इज ट्रायंगल ए डी बी. आणि या दोन राईट अँगल ट्रायंगल्सचा यूज करायचा आणि अँगल सी आणि अँगल बीच्या व्हॅल्यूज काढायच्या. आता पहिल्यांदा तुम्हाला काय दिलेलं आहे, तर सेगमेंट ए ई इज बायसेक्टर ऑफ अँगल सी ए बी. बायसेक्टर आहे म्हणजे कोणते दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट लिहिणार ते आधी लिहा. तर अँगल सी ए ई कॉन्ग्रुएंट अँगल ई ए बी, याला इक्वेशन 1 म्हणा. काय आहे, सी ए ई कॉन्ग्रुएंट अँगल ई ए बी, हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट. आता तुम्हाला काय दिलेलं आहे, सेगमेंट ए डी इज परपॅन्डिक्युलर टू सेगमेंट ए डी परपॅन्डिक्युलर सेगमेंट बी सी. आणि कसे आहेत, डी आणि ई पॉईंट हे बी सीवरती आहेत, सच दॅट सी डॅश डी डॅश ई, म्हणजे डी इज इन बिटवीन सी अँड ई. म्हणून इथं लिहिणार काय, तर सच दॅट काय आहे, सी डॅश डी डॅश ई हे दिलं आहे तुम्हाला. आणि आता कोणता ट्रायंगल कन्सिडर करायचा, तर इन ट्रायंगल ए डी बी. विच ट्रायंगल यू हॅव कन्सिडर, ए डी बी. त्या ट्रायंगलमध्ये तिन्ही अँगल्सची ॲडिशन किती येणार आहे, 180 डिग्रीज. म्हणून ते यूज करायचं युजिंग सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल, युजिंग सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल. त्याचा यूज जर केला तर काय लिहिता येणार आहे, तर अँगल डी ए बी प्लस अँगल ए डी बी प्लस अँगल, आता हा लिहिताना बी लिहिणार आहे. काय लिहायचं आहे, हा अँगल लिहिताना या ट्रायंगलमध्ये हा अँगल काय लिहिणार, बी. त्याला बी डी ए न लिहिता बी लिहूयात. प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्रीज. मग आता अँगल बी तेवढं इथं ठेवा. ए डी बी किती आहे मेजर, ए डी बीची, ए डी बी किती आहे, 90 डिग्रीज. म्हणून अँगल डी ए बी प्लस 90 प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्रीज. मग आता डिग्रीज नाही लिहिलं तरी चालतं. आता मग ह्यांची ॲडिशन काय येणार आहे, बघा, तर म्हणून देअरफोर अँगल बी इक्वल टू काय लिहिता येणार आहे, इथं असलेला 180 मायनस अँगल कोणते कोणते येणार आहेत, तर मायनस अँगल डी ए बी आणि पुढं काय असणार आहे, ह्याला मायनस साईन द्या किंवा 90ला मायनस ट्रान्सफर होणार आहे, 90ला साईन येणार आहे मायनस. मग आता हे 180 मायनस 90 येणार आहे 90 मायनस अँगल ए डी बी. सॉरी, काय लिहायचं आहे, देअरफोर अँगल बी इज इक्वल टू, इथं 180 मायनस 90 येणार आहे 90 मायनस अँगल डी ए बी
इक्वेशन 1. कुठल्या ट्रायंगलचा यूज केला तुम्ही 90 बीची व्हॅल्यू काढायला, अँगल बीची व्हॅल्यू काढायला? तर इन ट्रायंगल ADB त्याच्यावरून अँगल बीची व्हॅल्यू काढली. आता कोणता ट्रायंगल यूज करायचा? इन ट्रायंगल ADC तो यूज करायचा. देअरफॉर नाव इन ट्रायंगल ADC तिथे पण तिन्ही अँगल्सची ॲडिशन करा. अँगल DAC प्लस अँगल ADC प्लस अँगल C लिहिणार. आता तिसरा नुसता जो आहे अँगल तो कसा लिहिणार? C. इथं बघा अँगल DAC प्लस अँगल ADC प्लस ACD न लिहिता फक्त काय लिहिणार आहे? अँगल C इज इक्वल टू 180 डिग्रीज. मग आता ह्याच्यातल्या कुठल्या अँगलची मेजर माहिती आहे? तर ADC माहिती आहे. आणि हाऊ मच इट इज? तर इथं पण काय लिहिणार? इथं लिहा यूजिंग सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल. सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल ते यूज केलं तुम्ही. आणि देअरफॉर अँगल DAC प्लस या अँगलची मेजर किती आहे? 90 प्लस अँगल C इज इक्वल टू 180. देअरफॉर आता फक्त अँगल C डाव्या बाजूला ठेवा आणि हे दोन टर्म्स ट्रान्सफर करा. ट्रान्सफर केल्यावरती त्यांच्या साईन्स काय होणार आहेत? चेंज होणार आहेत. त्याला मायनस अँगल DAC मायनस 90. आता 180 मायनस 90 किती येणार आहे? 90 मायनस अँगल DAC. अँगल Cची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला? 90 मायनस अँगल DAC. आता काय करायचं आहे? तर सबट्रॅक्ट इक्वेशन 2 किंवा इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. 2मधून एक इक्वेशन काय करायचं? मायनस. 1 फ्रॉम 2 म्हणजे दुसऱ्यामधून पहिलं मायनस करायचं, दुसऱ्यातून मायनस करायचं आहे पहिलं. म्हणून काय येणार आहे डाव्या बाजूला? अँगल C मायनस अँगल B इज इक्वल टू. आता त्यांच्या राईट हँड साईडला पहिल्यांदा सेकंड इक्वेशनचं 90 मायनस अँगल DAC मायनस ब्रॅकेटमध्ये लिहा 90 मायनस आता फर्स्ट इक्वेशनची राईट हँड साईड मायनस अँगल DAB ब्रॅकेट कंप्लीट. आता मायनस साईननं आतमध्ये मल्टिप्लाय करा. 90 मायनस अँगल DAC कळलं इथंपर्यंत? मायनस 90 मायनस मायनस प्लस अँगल DAB. आता काय होणार आहे? प्लस 90 मायनस 90 कॅन्सल होईल आणि तुम्हाला काय मिळणार आहे? तर मायनस अँगल DAC प्लस अँगल DAB हे दोन अँगल्स मिळाले. आता याला इक्वेशन तुम्ही इक्वेशन 1 2 याला इक्वेशन 3 म्हणूयात. त्याची लेफ्ट हँड साईड लिहा अँगल B मायनस अँगल C मायनस अँगल B. आता अँगल C मायनस अँगल B हे दोन अँगल्सच्या डिफरन्स आहे हा दोन अँगल्सचा, कारण एकाला मायनस साईन आहे एकाला प्लस साईन आहे. आता आपल्याला अँगल DAC लिहिता येतं, बट अँगल DAC आता DAC कसा लिहिणार आहात? तर DAC म्हणजे कसा लिहिता येईल? तर EAC मधून EAD हा अँगल काय करायचा? या पूर्ण अँगलमधून हा अँगल मायनस केला तर तुम्हाला मिळणार आहे DAC. म्हणून DAC इक्वल टू काय लिहिता येणार आहे? तर अँगल EAC मायनस अँगल EAD. कळले? आणि अजूनही कोणता आहे दुसरा अँगल? अँगल DAB. अँगल DAB हा दुसरा अँगल सुद्धा आपल्याला कसा लिहिता येतो बघा. कोणता अँगल आहे? DAB. DAB म्हणजे कसा लिहिता येतो? EAB प्लस EAD. लक्षात आलं आहे? मग तो लिहा. या दोघांची ॲडिशन केली तर कोणता येणार आहे? DAB. म्हणून अँगल EAC प्लस अँगल EAD
आणि आता या व्हॅल्यूज इक्वेशन 3मध्ये सबस्टिट्यूट करा. देअरफॉर इक्वेशन 3 बिकम्स काय येणार आहे, अँगल सी मायनस अँगल बी इज इक्वल टू मायनस साईन आणि याची व्हॅल्यू लिहायची. अँगल डी ए सीची व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये लिहा. काय आहे तर अँगल ई ए सी मायनस अँगल ई ए डी प्लस या अँगल, आता इथं ब्रॅकेट नाही घातलं तरी चालेल, म्हणून या डी ए बीची व्हॅल्यू घाला. काय आहे डी ए बीची व्हॅल्यू तर अँगल ई ए सी प्लस अँगल कोणता आहे ई ए डी प्लस अँगल ई ए डी. लक्षात आलं आहे. आता ह्याच्यात काय बघा, इथं मायनस साईन ना आतमध्ये मल्टिप्लाय करा. मायनस अँगल ई ए सी मायनस मायनस प्लस अँगल ई ए डी प्लस अँगल ई ए सी या दोन टर्म्स तशाच प्लस अँगल ई ए डी. मग आता ह्याच्यामधून कॅन्सल काय होणार आहे तर मायनस अँगल ई ए सी प्लस अँगल ई ए सी मायनस आणि तुम्हाला काय मिळणार आहे अँगल ई ए डी प्लस अँगल ई ए डी आणि ह्या दोघांची ॲडिशन होणार आहे ट्वाईस अँगल ई ए डी. म्हणून तुम्हाला अँगल सी मायनस अँगल बी इज इक्वल टू काय आलं 2 अँगल ई ए डी. देअरफॉर 2ला जर आपण ट्रान्सफर केलं तर 2 अँगल हा 2 या दोघांच्या सबट्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरमध्ये येणार, म्हणून मायनस हाफ ब्रॅकेटमध्ये अँगल सी मायनस अँगल बी इज इक्वल टू काय मिळणार आहे तर अँगल ई ए डी. आता साईड्स चेंज करा. देअरफॉर अँगल ई ए डी इज इक्वल टू काय मिळेल तर हाफ ब्रॅकेटमध्ये अँगल सी मायनस अँगल बी. आता हा अँगल ई ए डी फक्त काय त्याचं नेम चेंज करा. तर जसं विचारलं आहे तसं तिथं काय विचारलेलं आहे डी ए ई, फक्त काय केलेले आहेत व्हर्टायसेस पुढं हे चेंज केलं, फक्त नेम चेंज केलं, अँगल तोच आहे. इज इक्वल टू हाफ अँगल सी मायनस अँगल बी आणि हे काय झालं हॅन्स. हेच तुम्हाला काय करायचं आहे प्रूव्ह करायचं आहे, म्हणून हॅन्स प्रूव्ड. आता हे व्यवस्थित लक्षात घ्या. इथं आपण कोणतीही प्रॉपर्टी अँगल अपोजिट टू ग्रेटर अँगल अपोजिट टू ग्रेटर साईड इज ग्रेटर किंवा त्या ज्या प्रॉपर्टीज शिकला ते इथं तुम्ही यूज केलेलं नाही. फक्त जर अँगल बायसेक्टर असेल आणि अँगल बायसेक्टरमधून तुम्ही अँगल्स दोन कॉन्ग्रुएंट लिहिले आणि त्याच्यानंतर सम ऑफ ट्रायंगल्सचा यूज केला. सम ऑफ ट्रायंगल्स दोन ट्रायंगल्स बघितले त्याच्यामध्ये सम ऑफ अँगल्सचा यूज केला. सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्रीज. त्या प्रॉपर्टीचा यूज करून हे सम सॉल्व केलेलं आहे. तर एक्सरसाइज प्रॉब्लेम सेट 3 हा संपलेला आहे, सॉल्व झालेला आहे. आता तुम्हाला हा प्रॉब्लेम सेट सॉल्व करा. आता त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या पेज नंबर 48वरती जे दिलेलं आहे प्रोजेक्ट वर्क एक दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला मॅप जर काढायचा झाला कोणत्याही एका लोकॅलिटीचा मॅप दाखवा म्हटलं तर तो मॅप दाखवताना काय काय कसं दाखवता येईल त्याची एक माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे, ती रीड करा. याच्यावरती सुद्धा एखादा क्वेश्चन तुमच्या 3 मार्कासाठी म्हणजे एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की एक मॅप ड्रॉ करा आणि तो मॅप ड्रॉ करताना इथं जसे दाखवलेले आहेत हे 4, 6 काय आहेत, ही तिचं काय ही तर माहिती दिलेली आहे. लिजंट म्हणजे काय आहे, 1 म्हणजे काय आहे तर बुक स्टोअर आहे, 5 म्हणजे काय आहे मेडिकल स्टोअर आहे, त्याच्यानंतर 2 म्हणजे काय असणार आहे बस स्टॉप आहे आणि हे जे आहे हे दाखवले इथं स्कूल आहे आणि त्याच्या प्रिमायसेसमध्ये किंवा त्याच्याजवळ काय काय आहेत आणि ते किती डिस्टन्सवरती आहे ते इथं डिस्टन्स दिलेलं आहे. तुम्हाला डायग्रॅम तुम्हाला जो मॅप ड्रॉ करायचा आहे त्याच्यामध्ये काय असणार आहेत तुम्हाला रोड्स दाखवायचे आहेत, स्टॉप्स दाखवायचे आहेत प्रॉपर स्केल घेऊन. 1 सेंटीमीटर म्हणजे 100 मीटर असेल किंवा 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 50 मीटर्स असं स्केल घेऊन तुम्हाला प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगलचा यूज करून काय करायचं आहे एक मॅप काय तयार करता येतो का हे बघा. इथे एक प्रोजेक्ट वर्क केलेला आहे, एक मॅप
ऑफ रोड सराउंडिंग युअर स्कूल ऑर होम अप टू डिस्टन्स ऑफ अबाउट 50 मीटर्स दिलेला आहे. मग त्याचे मेजर्स कसे घ्यायचे आहेत, 2 स्पॉट्स ऑन रोड कसे दाखवलेले आहेत, हे इथं माहिती वाचा आणि हा बघा. हे तुम्ही प्रोजेक्ट वर्क म्हणून करा.